मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी भाषणासाठी व्यासपीठावरती उभे राहिलात आणि अचानक हात थरथरायला लागले, हृदयाची दडदड वाढली, घशाला कोरड पडायला लागली, कपाळावरती घाम आला आणि मनामध्ये एक विचार आला की आज माझ्याकडून काही होणार नाही. जर असं तुमच्या सोबत कधी घडलं असेल ना, तर अजिबात घाबरू नका. कारण ही तुमची कमजोरी अजिबात नाहीये, तर आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अनेकांना वाटतं की फक्त नवशिक्यांनाच भीती वाटते, पण सत्य हे आहे की जगातील अनेक महान वक्त्यांनी सुद्धा आपल्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये जे पहिलं भाषण दिलं ना, तेव्हा सुद्धा ते थरथरल्या हातानेच त्या ठिकाणी बोललेले असतात. त्यांना सुद्धा घाम फुटलेला असतो. जेव्हा आपण अनेक लोकांसमोर बोलण्यासाठी उभं राहतो, तेव्हा आपल्या मेंदूला वाटतं की आपण एखाद्या धोकादायक परिस्थितीमध्ये आहोत की काय. मग त्याच क्षणी शरीरामध्ये ॲड्रेनालिन हे हार्मोन मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं. त्याच्यामुळे हृदयाची धडधड वाढते, हातांना कंप सुटतो, घाम फुटायला लागतो आणि मनावरती भीतीचं सावट निर्माण होत असतं. म्हणजे समस्या आपल्या शरीरामध्ये नसते, तर त्या क्षणी मनाने निर्माण केलेल्या भीतीमध्ये असते. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भीती ही वास्तव कधीच नसते, ती आपल्या विचारांची निर्मिती असते. मग या भीतीवरती मात कशी करायची, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तयारी. जितकी तयारी मजबूत आहे तितका आत्मविश्वास भक्कम. भाषण पाठ करण्याची अजिबात गरज नाही किंवा भाषण पाठ करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. विषय समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यानं सराव करा. आरशासमोर बोला, स्वतःचा व्हिडिओ तयार करा, मित्र किंवा कुटुंबासमोर बोलण्याचा सराव करा. प्रत्येक सरावाच्या नंतर भीती ही हळूहळू कमी होत जाते आणि आत्मविश्वास हा वाढत जातो. तिसरी गोष्ट म्हणजे व्यासपीठावरती जाण्यापूर्वी काही वेळ शांतपणे दीर्घ श्वास घ्या. त्याच्यामुळे शरीर आणि मन हे दोन्ही स्थिर होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होत असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. स्वतःला वारंवार सांगा की मी सक्षम आहे, मी तयार आहे, मी आत्मविश्वासाने बोलणार आहे. लक्षात ठेवा, लोक तुमच्या चुका शोधण्यासाठी आलेले नसतात, ते तुमच्याकडून काहीतरी नवीन ऐकण्यासाठी आणि शिकण्यासाठी आलेले असतात. त्याच्यामुळे लोकांची भीती बाळगण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणी तुम्ही श्रोत्यांना मित्र समजायला सुरुवात करताना, त्याच क्षणी तुमची अर्धी भीती ही आपोआप नाहीशी झालेली असते. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं की धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असून सुद्धा पुढे पाऊल टाकणं होय. पहिलं भाषण परिपूर्ण होणार नाही, पण तेच तुमच्या पुढील 100 उत्कृष्ट भाषणांचा पाया ठरू शकतं. म्हणून भीतीला तुमच्या स्वप्नांच्या आड येऊ देऊ नका. कारण भीतीच्या पलीकडे यश उभं असतं आणि जो पहिलं धाडसी पाऊल टाकतो ना, त्याच्यासाठीच टाळ्यांचा कडकडाट राखून ठेवलेला असतो. धन्यवाद.